कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले होते। हे लॉकडाऊन आता 5व्या चरणामध्ये आहे। मात्र परतवाडा येथील प्रसिद्ध बाजारपेठ सदर बाजारामधील व्यापारी घराण्यातील एक 60 वर्षीय महिला आणि तिचा मुलगा पॉझिटिव्ह आढळल्याने परतवाडासह अचलपूर तालुक्यामध्ये संपूर्णपणे खळबळ उडालेली आहे। एकाच परिवारातील 2 पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र दहशत पसरलेली असून लॉकडाऊनमध्ये सूट देणे हे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय हा परतवाड्यामध्ये मिळालेला आहे। प्राप्त माहितीनुसार सदर बाजार येथील 60 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आढळून आली असता प्रशासनाने त्वरित त्या महिलेचा संपूर्ण परिवार व संपर्कामध्ये येणाऱ्या सर्वांना कुटीर रुग्णालय येथे क्वारंटाईन करून त्यांचे थ्रोट स्वॅब तपासणी करता पाठविले असता त्या महिलेचा 35 वर्षीय मुलगा हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला। विशेष म्हणजे हा युवक तेलाचा होलसेल विक्रेता असून रोजच्या रोज ऑर्डर किराणा दुकानदाराकडे जाऊन घेणे व त्यानुसार तेलाचा पुरवठा करणे आणि त्या मालाच्या रकमेची वसुली करणे हा या व्यक्तीचा नित्यक्रम असल्याने या व्यक्तीचा शहरात अनेकांशी संपर्क येत राहिला आणि याहीपेक्षा जास्त म्हणजे आलेली रक्कम ही बँकेमध्ये भरणा करण्याकरिता ही व्यक्ती नेहमी जात असल्याने अनेकांच्या संपर्कात आला असल्याची माहिती समोर आल्यामुळे आता संपूर्ण परतवाडा परिसर हा हादरून गेला असल्याचे चित्र आहे। पॉझिटिव्ह आलेल्या त्या महिलेची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती, त्यामुळे या महिलेला नागपूरला नेण्यापूर्वी परतवाडा येथील एका नामांकित रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते। आईसीयू में हूँ नागपुर में, बहुत अच्छे से हूँ, काफ़ी सुविधा है यहाँ पे और बहुत ही बढ़िया ट्रीटमेंट मिल रहा है और मेरी तबीयत में काफ़ी सुधार है। मैं ब्रिजेश अग्रवाल, बहुत अच्छी ट्रीटमेंट हो रही है यहाँ पे और सबकी तबीयत अच्छी है, बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे। त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांसह संपूर्ण 11 जणांना याच रुग्णालयामध्ये क्वारंटाईन करण्यात आलेले आहे। तसेच त्यांचे थ्रोट स्वॅब हे चाचणी करता पाठविण्यात आले असल्याचे वृत्त आहे। एकाच घरातील 2 व त्यांच्या संपर्कामध्ये येणारे म्हणजे ही खूपच मोठी साखळी असल्याचे नाकारता येत नाही। तसेच संपर्कामध्ये येणाऱ्यांना स्वतःहून प्रशासनाला कळवावे असे आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात येत असून प्रशासनाशी लपंडाव केल्यास किंवा माहिती लपविल्यास तसेच नियमांचे पालन न केल्यास आता सक्त कार्यवाही करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आल्याची माहिती मिळत आहे। असं निदर्शनास आलेलं आहे की कंटेनमेंट झोनमधील काही नागरिक विशेषतः व्यापारी वर्ग हे कायद्याचं पालन न करता पळवाटा शोधून ते कंटेनमेंट झोनच्या बाहेर पडत आहेत। नगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे अशा व्यापाऱ्यांवर लक्ष ठेवून आहे आणि जर त्यांनी वेळीच स्वतःला आवरलं नाही तर अशा सर्व व्यापाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 त्याचबरोबर साथरोग प्रतिबंधक नियम 1897 जो नवीन आता 2020 आहे त्यानुसार नक्कीच फौजदारी कार्यवाही केल्या जाईल। या संदर्भामध्ये विदर्भ न्यूजने वेळोवेळी परतवाडा अचलपूर येथील नागरिकांना अलर्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता। या महिलेच्या परिवारातील 4 व्यक्तींना परतवाडा येथील गुलाबबाग येथे क्वारंटाईन केलेले असताना त्यांची तब्येत अचानक बिघडली। त्यातील महिलेला चांगलाच ताप आले असल्याने या 4ही व्यक्तींना आता अमरावती येथील कोविड रुग्णालयामध्ये रेफर करण्यात आले आहे। त्यामध्ये एक महिला व एक पुरुषांसह 2 लहान मुलांचा समावेश आहे। परतवाडा येथून पंकज साबू यांचा विदर्भ न्यूज करिता हा वृत्तांत।